तर शीर्षकाप्रमाणे आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. चला. गुड इव्हनिंग सगळ्यांना. फर्स्ट टाईम मी व्हॉईसवर असा बनवतो आहे व्हिडिओ, त्यामुळे थोडं काही होऊ शकतं वर खाली, तर समजतो आधीच. तर आज आपण चाललो आहोत बोरिवलीवरून बचुआ, गुजरातला जात आहोत. गुजरात या ट्राय स्टेटमध्ये. तर पहिलं तर आपण बोरिवली स्टेशनला आलो. ठाण्यावरून डायरेक्ट रॅपिडो पकडली. तर इथे बोरिवलीला भरपूर लोकच लागले, भरपूर. त्याच्याबरोबर येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही गाड्या होत्या. तर म्हटलं वरती जाऊन बघूया. तर वरतून असा काहीतरी सीन एकदम छान दिसत होता. समोर अशा उंच उंच बिल्डिंग्स आणि खाली लोकल ट्रेन पण चालल्या आहेत छान. बघा, असा एकदम सुंदरसा नजारा होता. रात्री लेट झालं होतं तरीसुद्धा वर्दळ खूप होती. एकदम गर्दी. ट्रेन अशा लाईनीत होता. दुरांतो एक होती, एक आपली जाणारी होती बचुआला. तर रात्री 12:20 ट्रेन आली आपली दुरांतो. मस्त आपली AC तिकीट होती छान. म्हटलं आपण जाऊन आता बसायचं आहे. चला. सकाळी उठल्यावरती अराऊंड 8च्या आसपास आता एकदम सुंदर असं हिरवळ दृश्य दिसतं आहे. एकदम म्हणजे मस्तच. हवा पण छान होती. मेन म्हणजे घाम येत नव्हता असं मुंबईत येत होतं असा, पण छान होतं. तर म्हणून म्हटलं आपण एकदा बघूया आपण काय चाललं आहे, कसं चाललं आहे. तर मला ॲपवरती दिसला की आपण ऑलरेडी 100 km/hच्या वरतीच आहोत. 100, 110, 120 या स्पीडनेच गाडी चालली होती. एकदम सुंदर. आणि अराऊंड आपण एक 600-650 किलोमीटर्स क्रॉस ऑलरेडी केले होते. मध्येच म्हटलं उतरून बघूया. तर एकदम होतं ना, कोकणात कशी असतात तसे एकदम सिम्पल स्टेशन होते. म्हणजे प्रत्येक स्टेशनवरती समोर असं स्वच्छतागृह प्लस बाथरूम टॉयलेट दोन्हीची व्यवस्था होती. प्रॉपर असे ट्रॅक बांधले होते चालण्यासाठी आणि म्हणजे खेचायलासुद्धा. सिमेंटचं इथे भरपूर दिसलं. सिमेंटने म्हणजे सगळे बनवलेले होते. वॉशरूम हँडिकॅपसाठी सुद्धा इथे होतं स्टेशनवरती. हे मी पहिल्यांदाच पाहिलं की हँडिकॅपसाठी पण वॉशरूमची व्यवस्था केलेली आहे. सुंदर असं आपण हे स्टेशन सोडलं. आता आपण पुढे जातो आहे हळूहळू. पोलीस पहारा प्रत्येक स्टेशनवर होता. स्टेशन म्हणजे असं थोडं मुंबईचे कसे लोकल स्टेशन असतात वरती पत्रे वगैरे तसे, परंतु एक बोलतो ना लिमिटेड परत. त्याच्यानंतरला परत ओपन एकदम. तर इथे पाऊस जास्त पडत नाही असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे पूर्ण सुकं सुकं असतं, पण जे त्यांनी बांधलं होतं ते खूपच एकदम म्हणजे भारीच वाटत होतं असं एकदम. सावलीसाठी पण काही काही असे म्हणजे ठिकाणी झाडं वगैरे पण आहेत. पाणी प्यायची पण व्यवस्था आहे. पाण्याची टाकी पण आहे स्टेशनच्या बाजूला. आणि बऱ्याच ठिकाणी हेच कलर कॉम्बिनेशन होतं. पिवळसर असा कलर होता आणि लाल, म्हणजे याच्याच कॉम्बिनेशनमध्ये बरीचशी स्टेशन यांची होती. हे इंजिन स्टॉप, इथे इंजिन थांबतं. त्याच्या मागे मग डबे लागले होते. चलो बाय बाय हलवत. आता आपण चाललो ॲक्च्युली बचुआ गावाला. तारक मेहतामधलं एक स्पेशल जे कॅरेक्टर आहे त्यांच्या गावी आपण चाललो आहोत. तर हे मध्ये एक मला छान दिसलं की म्हणजे जे पोर्टसाठी गाड्या येतात, हे पोर्टिंग स्टेशनच आहे. पूर्ण स्पेशल असं गुजरातमध्ये पोर्टसाठी स्टेशन बनवलं आहे. ज्याच्यावरती जे आपण भरपूर ठिकाणी बघतो की कंटेनर चालले ट्रेनवरून, ते बहुतेक इथेच येतात. आणि इथून पोर्ट पण जवळ आहे आणि प्लस इथून प्रत्येक ठिकाणी पाठवलेसुद्धा जातात. तर त्याची एक सेपरेट अशी त्यांनी लाईनच बनवली होती की त्यासाठी सगळे म्हणजे कंटेनरवर कंटेनर. आणि इथे मॅक्सिमम जे आहे ते अदानीच्या अंडर येतं. अदानी कंट्रोल करतं हे सगळं पोर्टिंग वगैरे जे आहे ते. आणि जवळसुद्धा तोच आहे मुद्रा पोर्ट आणि अदानीचा पोर्ट. तर हे असं एकदम सुंदर असं म्हणजे एकवर एक असे जेवढी नजर जाईल तेवढी लांब पूर्ण इलेक्ट्रिसिटी केलेली आहे. बघा, पूर्ण इलेक्ट्रिसिटीने या एकदम ना प्लेन ह्याच्यातून, म्हणजे हे मला वाटतं आहे मिठाचंच आहे की मीठ इथे बनवलं जातं. तर तिथून मधोमधून अशी कंटिन्युअस इलेक्ट्रिसिटी झालेली आहे कंटिन्युअसमध्ये. आणि त्या साईडला हायवेसुद्धा चालू आहे. मला वाटतं हा मुंबईवरून येणारा हायवे असणार जो दिल्लीला चालला आहे, पण तो आतल्या डेटने चाललेला आहे, आतल्या साईडने चाललेला आहे. पण दिल्लीला जाणारा हायवे नसणार, हा गुजरातला जाणारा हायवे असणार आहे. पण मॅक्सिमम इथे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बघा ना कंटेनर्सच नुसते दिसतात. मालवाहू गोष्टीच वाहतात तिकडे सगळ्या. एकदम भारी वाटत होतं, काहीतरी वेगळं. AC ची तिकीट असल्यामुळे कसं आपण आतून बघतो आहे,
त्यामुळे थोडं वेगळं दिसतं. हे पण एक नजारा छान होता. पुन्हा एकदा बोलतो ना, एकदम प्रॉपर असं इलेक्ट्रिक जे सप्लाय करणारे टॉवर आहेत, कंटिन्युअस फॉर्ममध्ये एकामागोमाग एक मस्त होते. असा काहीसा नजारा होता. एकदम साईडला हिरवळ आणि आपण डोरला उभे आहोत. छान. ट्रेन पण चांगला स्पीडला, मला वाटतं पुन्हा 100चा स्पीड पकडला होता. पण एकदम सुंदर वाटत होतं. सगळीकडे हिरवळ. शेती पण करतात लोक थोडी. सूर्य पण मस्त दिसतो. कंटिन्यूस होतं एकदम, म्हणजे लांबपर्यंत काहीच नाही, पूर्ण प्लेन जागा. टेबल प्लॉट असं होतं नसतो. आणि पाणीसुद्धा बऱ्याचशा ठिकाणी होतं. अजूनही पाणी आहे, ती खूप चांगली गोष्ट आहे. तर मला वाटतं हा वरतून हायवे चालला आहे. हायवेचं हे असणार वरचं बांधकाम. रेल्वे ट्रॅकचं स्पीड पण मस्त दिसतं एकदम. कंटिन्युअसमध्ये असे चालले आहेत. थोडं म्हटलं काहीतरी वेगळं म्हणून म्हटलं आपण एक असा शॉट घेऊया. तर गाडी आपली आली साईडला, स्टेशन इथे आणि आता उतरायची तयारी आपली सुरू होणार. छान प्रवास झाला. AC चांगली होती, खायला पण आलं छान, चहा वगैरे पण झाली. आणि आता आम्हाला घ्यायला येणार आहेत माणसं. ॲक्च्युली इकडे वास्तूसाठी मी आलो आहे. म्हणजे घराचं जे वास्तूचं असतं त्याच्यासाठी मला बोलवलं गेलं की ते बंगला बांधतायत. तो बंगला कसा आहे, काय आहे, त्यासाठी म्हणजे कशा प्रकारे त्याच्यामध्ये काही चेंजेस करता येतील, म्हणून वास्तूनुसार ते घर प्रॉपरली बनेल. पण त्यासोबत म्हणजे एक फिरणंसुद्धा होऊन जाईल म्हणून आपण आलेलो आहे. तर मित्र आता आमचे येतील घ्यायला आम्हाला. तर आता ही सकाळची नाश्त्याची सगळंच एकदम म्हणजे माझं आवडतंच खाणं होतं. भजीपासून सगळं, मिरची वगैरे एकदम सुंदर. एकाच दिवसाची आपली राहायची सोय होती, त्यामुळे तिकडचं धर्मशाळेत आलो. हे असं काहीसं घर होतं. नंतर आपण बघू. इकडे जेवणसुद्धा खूप छान होतं. ताक तो अनलिमिटेड होतं. गोल भाज्यासुद्धा होत्या. जर ठाण्यामध्ये राहत असेल तर गजानन वडापावचे इथे मिळतात गोल भाज्या. हे वरती जे फोटो आहेत या लोकांनी प्रॉपरली डोनेशन दिलं आहे आणि त्याच्यामुळे हे जेवण कोणी येईल त्याला एकदम खूप रास्त दरात मिळतं. इकडचं असं काहीसं, तिकडचं म्हणजे मेस बोलतात आपण किंवा धर्मशाळा, राहायची सोय, तर या सगळ्या गोष्टी इथे खूप छान प्रकारे प्लॅन बनलेल्या आहेत. एक बंगला असा मी म्हणजे म्हटलं बघूया कसा आहे. तर खूप सुंदर असं म्हणजे बांधकाम केलेलं आहे. समोर गार्डनसुद्धा आहे, ते पण छान होतं. आणि बसायला बेंचसुद्धा होते. कंटिन्यू जसे 3-4 बंगले होते, त्याच्यामध्ये राहू पण शकता. म्हणजे धर्मशाळा टाईप, पण खूप उत्तम प्रकारे यांचं नियोजन केलं होतं. इथे आमची राहायची सोय होती, पण माझी रात्रीची ट्रेन होती. मी जसं म्हणजे एक दिवस रात्र पण आलो नाही, सकाळी आलो रात्रीची ट्रेन. पण इथे राहायला पूर्ण म्हणजे प्रत्येकाला रूम होते आणि उत्तम अशी सोय. हे मध्ये अंगण टाईप होतं जिथे खेळायचं होतं. तर हे आलं घर. तर ह्यांचं आता घर पूर्ण बांधायला सुरुवात केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये यांनी कन्सल्टन्सी केलं, तर ह्यांना मी सजेस्ट केलं की 2 पार्टमध्ये घर करूया, वरचं वेगळा आणि खालचा वेगळा. तर हे खालचे जे रूम्स आहेत त्याचं डायरेक्शननुसार दरवाजा वगैरे प्रॉपरली आला. तर हे हॉल टाईपमध्ये झालेलं आहे. त्यांना म्हटलं होत असेल तर लवकर फिनिश करून घ्या. वरती POP करणार आहेत. इकडे मध्ये त्यांना सांगितलं की हा दरवाजा शिफ्ट करून त्या साईडला घ्या. हा किचनचा एरिया आहे आणि हा जो आहे बेडरूम आहे. बेडरूम त्यांना मी सांगितलं खिडकी बंद करून टाका, खिडकी नका ठेवू, हाफ करून टाका. आणि या साईडला त्यांचा वॉर्डरोब वगैरे येईल. इथे देवाचं म्हणजे सगळं रूम वगैरे होईल. बाहेरच्या साईडला त्यांनी टॉयलेट बाथरूम ठेवलं आहे, त्याच्यामुळे काही इश्यू आलाच नाही. घराच्या बाहेर टॉयलेट बाथरूम केल्यामुळे ते वास्तूचं खूप चांगलं असतं. हे बाथरूमची स्पेस आहे त्यांची, ही टॉयलेटची स्पेस आहे. आता इथून त्यांना सांगितलं की हे घर सेपरेट करून घ्या, खालचं आणि वरचं. त्याच्यामुळे काय होईल, 2 प्रकारच्या वास्तू निर्माण होतील आणि 2 सेपरेट वेगवेगळी घरं होतील. तर आता हे इथून वरती प्रॉपर हे वूड नाही, हे म्हणजे तिकडचं लादी आहे. पूर्णच्या पूर्ण घर हे प्रत्येक प्रकारच्या बोलतो ना लादीनेच बनवलेलं आहे. हा वरचा इथला हॉल त्याने छान बनवलं आहे. वरतून एकदम छान दिसतं. बाहेर ते बनवणार आहे त्याच्यामध्ये काचेचं. तर हा हॉलचा आहे. हे किचन आहे. तर किचनचं मी सांगितलं की समोरच्या साईडला चिटकून आपल्याला घ्यायचं आहे. इथे वरती जायला म्हणजे त्यांना जागा पण सोडायला दिली होती की इथून आपण वरती जरा टेरेसवरती पण बनवू शकतो. इथून डायरेक्टली टेरेसवरती जाईल. तर असं काहीसं वरतीसुद्धा त्यांनी पूर्ण म्हणजे लादणीच बनवलं. मी वर चढलोसुद्धा होतो. खूप भारी दिसतं. आणि बाहेर इथे ते बोलले की आम्ही थोडं स्पेस सोडणार आहोत, जेणेकरून तिथे झोपाळा वगैरे बांधता वगैरे येऊ शकतो असा.
इथे त्यांना म्हटलं सोफा वगैरे घेऊ शकता, या कोपऱ्यात तुम्ही हवं तर देवासाठी पण ठेवू शकता. तर असं काहीसं त्यांना घर सांगितलं की आपल्याला किचन इथे घ्यायचं आहे, फ्रीज वगैरे आणि कुठल्या बाजूला काय लावता येईल. तर उजवीकडे त्यांना सांगितलं की आपण सरळ फ्लावर बनवू शकतो. हे त्यांचं आहे टॉयलेट बाथरूम. हे सुद्धा त्यांनी घराच्या बाहेरच घेतलं. ते एक चांगलंच झालं की म्हणजे ते वास्तूमध्ये तसा इश्यू येणार नाही त्याचा. इथून पूर्ण पॅक होणार आहे घर. हे खाली उतरायला समोरसुद्धा काही ना काही येणार आहे, म्हणजे डिझायनिंग असं. खालचं घर वेगळं, वरचं घर वेगळं. त्याच्यामुळे 2 वास्तू झाल्यामुळे ते एकदम उत्तम प्रकारेच झालं. पूर्ण 5-6 तास झाल्यानंतर आमचे मित्र बोलले चला आता आपण फिरायला जाऊया. तर फिरायला कुठे, तर तिथे वरती एक डोंगर आहे. त्या डोंगरावरती ते बोलले आपण जाऊया. तर इथली जी घर आहे हे ॲक्च्युली हा भूकंपाचा प्रोन झोन आहे. इथे खूप भूकंप होतात, भरपूर भूकंप होत असतात. त्याच्यामुळे सारखी घरं पडतात. त्यामुळे घरंसुद्धा कच्ची टाईप बनलेली आहेत आणि थोडी होता ना कच्चं बांधकाम पण, आणि थोडी जमिनी लागून आहेत. छोटी घरं आहेत, अशी मोठी नाही. पण हिरो होंडाची जी पॉवर आहे त्या पॉवरने आपण एकदम दणदणीत वरती जात होतो. सुंदर. कोठी बोलतात ना, कोठी, प्रत्येकाची एक एक कोठी असते. तसं टाईपचे हे छोटे बंगले तिथे इथे सगळं स्टेट आहे गुजरातमध्ये येतं. वरती टॉवरसुद्धा आहे. तिथून ज्यांनी सांगितलं मित्रांनी आमच्या की खूप सुंदर असा नजारा मिळेल. दिवसाचं जे 5-6 तास आमचं झालं आहे आजचं ड्रॉईंग, मॅपिंग, कुठे काय ठेवायचं, त्यानंतर ते बोलले की आपण थोडं आता फिरायला जातो. तर संध्याकाळचा सूर्यास्त ते बोलले एक स्पेशल जागा आहे, आपण तिकडे जाऊन बघायचं आहे. तर ती जागा वरती असल्यामुळे मी आता बाईक मिळतो आहे. काय लिहिलं आहे, काहीतरी लिहिलं आहे गुजरातमध्ये. वा सुंदर. शंकरच इथे आम्हाला घेऊन आलेत. ही मूर्ती आम्हाला काळूमध्ये दिसत होती आणि इथून पूर्णच्या पूर्ण भचवा गाव दिसते. सुंदर. समोरून सूर्यास्त पण एकदम उत्तम दिसतोय. प्लस तिथून ट्रेन येते, समोरून तो ट्रॅक आहे. तर ट्रेन अशी हळूहळू येते. वा, खूप मोठी अशी भगवान शंकर यांची मूर्ती आहे. खूप सुंदर. रात्री याच्या लाईटसुद्धा होती आणि सकाळपासून तर ही मूर्ती म्हणजे पूर्ण आकर्षणाचंच होतं की सुंदर असं एकदम. आजूबाजूला मंदिरसुद्धा आहेत. मूर्ती पावसात देखील मला वाटतं खूप सुंदर दिसेल. असं काहीसं हे शहर. सूर्यास्त एकदम सुंदर. ते काय पोचे पिक्चरची आठवण झाली अक्षरशः. हे असं ती लोकं वर बसतात आणि बघत असतात शहर. तसंच काहीसं शहर दिसतं आहे आणि धुक्याची अशी हलकीशी चादर आहे तिथे. ओम नमः शिवाय. त्या लाईट्स आहेत आणि कॅमेरासुद्धा प्रत्येक ठिकाणी होते. आता आम्ही दुसऱ्या साईडला आलो. दुसरीकडे बघतो. ही सबवरून रेल्वे स्टेशन आहे. हा पूर्ण ट्रॅक चालला आहे आणि इथे एक सेपरेट ट्रॅक हा अडानीचा आहे. अदानीचा पोर्टसाठी जाण्यासाठी एक सेपरेट ट्रॅक आहे. तिथून फक्त मालगाड्या जातात आणि दिवस रात्र मालगाड्यात जात असतात पोर्टिंगला. हे खाली काही काही ठिकाणी धर्मशाळा आहेत त्यांच्या. इथे खायची राहायची सोय असते. हे मंदिर आहे तिथलं. अंदर जा रहे बहुत. जय हनुमान, जय श्रीराम. अजून इथं काम चालू आहे मंदिराचं. हे आमचे मित्र येत आहेत. पीछे भी काल भैरव आहे. मस्त सूर्यास्त चालू आहे. एक वेगळंच बोलतं ना वातावरण आणि कलर्स सुंदर असे. तर खाली उतरताना इथे लाईट चालू झालेत. तर शंकराची मूर्ती देखील सुंदर दिसते. चलो बाय बाय. ओम नमः शिवाय. पुन्हा इथं रात्रीच्या जेवणासाठी आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो. इथे सुद्धा जेवण खूप सुंदर आहे. तर हे मित्रांचे मित्र ते आम्हाला इथे घेऊन आले. इथलं आर्किटेक्चर जे त्यांनी बनवलं आहे खूप सुंदर. म्हणजे जे त्यांनी जबरदस्त असं म्हणजे आतलं बांधकाम केलेलं आहे.
इथे आपल्याला म्हणजे कूपन घ्यायला लागतं. हे एवढ्या लोकांनी देणगी वगैरे दिलेले आहेत. जेवणासाठी कूपन घ्यायचं, आतमध्ये कूपन द्यायचं, मग अनलिमिटेड थाळी असते. हवं तेवढं तुम्ही खाऊ शकता. सुंदर असं म्हणजे बंगले वगैरे बांधले तिकडे. ही सगळी नावं आहेत ज्यांनी डोनेशन दिले त्यावेळी. हे राहायची सोय, रूम्स वगैरे बनवलेले आहेत. आणि हे सगळं यांच्या गावात आहे. असं आपण मंदिरात इथे बघतो, पण यांच्या गावात खूप उत्तम सोय. हे आता कंटेनरचे मग कशी बोललो, मुद्रा पोर्ट, अदानी पोर्ट, इकडे हे सगळ्या ट्रेन मधल्या ट्रॅकवरून डबल किंवा सिंगल असे कंटिन्यूस जात असतात गाड्या, कंटिन्यूस. आणि खूप लांब असतात गाड्या सगळ्या. त्यामुळे इथे वर्दळ ही नेहमी चालूच असते. अजून एक गाडी आली, ही पण मालगाडीच आहे. खूप मोठी गाडी आहे आणि एवढा जवळ होतो की वरचं सगळं हलायला लागलं होतं पत्रे. एकदम कमी डिफरन्स आहे वरच्या पत्र्यामध्ये अजून मालगाडीमध्ये. दिसायचं असेल, लागत पण नाही त्याला, पण ती गाडी छान चालते सुंदर स्पीडमध्ये. पोर्टचाच एरिया आहे पूर्ण, त्यामुळे इथे लोक कमी आणि मालगाड्या जास्त चालल्या आहेत. गेली ट्रेन आणि परत दुसरी ट्रेन आली. तर ही सुद्धा मालवाहू ट्रेन ऑइल वगैरे घेऊन जायला तर केमिकल त्याच्यामध्ये परत एक 2 कंटेनर आहेत. आणि मेन म्हणजे पूर्ण इलेक्ट्रिसिटी झालेलं आहे. एवढ्यावरती त्याचा पेंटागॉन जातो 2 हे दिसायच्या वरती आणि त्याच्यावरती ट्रेन सिटी जाते. ही गाडी गेली की तर आपली गाडी येणार आहे. गाडीत बसायचं आणि सरळ मुंबईला जायचं. तर वास्तुनुसार चेंजेस तरी झाले यांचे, तर पुन्हा कधीतरी जेव्हा रूम बनतील यांची तेव्हा मग ते आपल्याला बोलवतो, तेव्हा आपण बाकीचं कव्हरेज करू. सध्या डबल कशाला सराव चाललं. कंटिन्यू चला, आता आपली गाडी येते. तर गुड मॉर्निंग फ्रॉम मुंबई. फायनली मुंबईत आलो. तर बोरीला उतरायचं आहे. तर बाहेर बघतो तर सकाळची लोकांची नेहमीचीच गर्दी जे कामाला सांगते वेस्टर्न लाईनमध्ये. आणि याच्यावरती पूर्णपणे LICचे ॲड्स आहेत. हे एकदम भारी दिसतं. वेस्टर्न लाईनला मॅक्सिमम याच्यावरती LICचे ॲड असतात. काही सुंदर अशी ओव्हरटेक करत चालली. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. असेच आपले छोटे छोटे प्रवास असतात. ट्राय करेल मी दाखवायला. आय होप तुम्ही एन्जॉय करा. थँक्यू.